जळगावातल्या भुसावळमध्ये अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसलेला आहे। अतिवृष्टीमुळे कापूस, मका आणि सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे। वादळी वारा आणि पावसामुळे सर्व पिकं आडवी झालेली आहेत। याचाच आढावा घेऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पावसाची अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पूर्ण शेत हे पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपण आहोत भुसावळ तालुक्यातील वरणगाव या गावामध्ये आणि या ठिकाणी जर बघितलं तर पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। काल या ठिकाणी तळवेल या गावात मोठ्या पावसाची अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचं नुकसान झालेलं आहे। कशा पद्धतीने पाऊस होता आणि आपण या ठिकाणी कशा पद्धतीने शेती केली आहे? आणि विजा होत्या. विजा उंचन कडकडाट आणि पाणी धो पाणी चाललं, ढगफुटी सारखं पाणी झालं. हेच जर आमचं उत्पन्न गेलं तर आम्ही ते भरायचं कसं, काय करायचं? परत हे उत्पन्न तर गेलं, गुरांचा चारा गेला, तर गुरांना चारा कुठून द्यायचा? गुरांच्या चाऱ्याची फार मोठी समस्या आहे। सरकारकडे मग आपली काय मागणी आहे? सरकारकडे मागणी हीच आहे, सकट आम्हाला नुकसान भरपाई द्या आणि आमच्या गुरांना चारा द्या। आमची मागणी आहे आता शासनानं चांगलं गंभीर लक्ष देऊन शेतकऱ्याकडे पाहायला पाहिजे। मुसळधार पावसामुळे आमच्या शेतीमध्ये हे कंडिशन आहे। मके आमचा तिकडे 2 एकर मका आहे, तो सुद्धा असाच झालेला आहे। आणि हे कपाशी आहे, हे पण इकडे असंच झालं आहे। आम्ही सोसायटी मधून कर्ज घेऊन हे इकडे एवढं मोठं हे करताय। सरकारला मागणी काय, सोसायटी माफ करा आणि हे जे सरसकट जे आमचं जे कर्ज माफी करून टाका आणि हे पूर्णचं पूर्ण नुकसान भरपाई द्या। शासनाने सोसायटीचं कर्ज देखील माफ करावं व जे काही नुकसान झालेलं आहे हे सरसकट भरपाई मिळावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून शासनापुढे केली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।